आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. रस्त्यावरती लोक उतरलेले आहेत, त्यांच्या विरोधात सेनेचे जवान उभे आहेत आणि या दरम्यान कुठे दगडफेक झाली तर तिथं काय भूमिका लष्करानं घ्यावी याविषयी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची मुलाखत PTI या वृत्तसंस्थेला दिली गेली. ती सर्वत्र प्रसारित झाली आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झालेली आहे की जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची नेमकी भूमिका काय. आणि तिथे लष्कर प्रमुख जर का असं म्हणत असतील की तिथे दगडफेकीऐवजी जर का गोळ्या चालल्या किंवा लोकांनी गोळ्या चालवल्या तर आम्हाला हवं तसं उत्तर देता येईल. त्यांच्या या भूमिकेला घेऊन आज दिवसभर उलटसुलट प्रतिक्रिया येत होती. आपल्याला सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती चर्चा करायची आहे. एकूणच जम्मू काश्मीरमधली परिस्थिती सध्या चिघळलेली आहे. तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी सुद्धा केलेली आहे. खरंच जर का जम्मू काश्मीरमधली परिस्थिती चिघळलेली असेल तर मग राष्ट्रपती राजवट लागू करावी का, हाही मुद्दा आहेच. एकूणच जम्मू काश्मीरच्या चिघळलेल्या परिस्थितीवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. लष्कर प्रमुखांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या भूमिकेबाबतची भूमिका योग्य आहे का? लष्कर प्रमुखांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, काश्मीरमध्ये घाणेरडं छुपं युद्ध सुरू असल्याचा लष्कर प्रमुखांचा दावा योग्य आहे का? मुद्दा क्रमांक 2, दगडफेकी विरोधात मानवी ढाल वापरणाऱ्या मेजर नितीन गोगोईंच्या सन्मानामुळे लष्कराचं मनोधैर्य उंचावलंय का? मुद्दा क्रमांक 3, दगडफेकीऐवजी लोकांनी गोळ्या चालवल्या तर उत्तर देता येईल हे लष्कर प्रमुखांचं म्हणणं पटतंय का? शेवटचा मुद्दा क्रमांक 4, काश्मीरमधील परिस्थिती चिघळल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर विचार व्हावा का? हे होते चर्चेचे मुद्दे. पण ज्या मुलाखतीवर आज आपण ही चर्चा करणार आहोत ती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची मुलाखत PTI वृत्तसंस्थेनं घेतली. ती सर्वत्र आज छापून आलेली आहे आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे वाचल्यानंतर मग उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. आपण सुद्धा बिपिन रावत लष्कर प्रमुख नेमकं आपल्या मुलाखतीमध्ये काय म्हणालेले आहेत त्यातले महत्त्वाचे अंश, प्रमुख मुद्दे बघणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, काश्मीरमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीच आपण मेजर गोगोई यांना पुरस्कार दिला. लोक दगड, पेट्रोल बॉम्ब फेकतायत. अशा परिस्थितीत आम्ही काय करावं अशा माझ्या जवानांनी मला विचारलं तर वाट पहा आणि मरा असं मी त्यांना सांगावं का? की काळजी करू नकोस, मी तिरंग्यात गुंडाळून एक छान शवपेटी घेऊन येईल आणि तुमचे मृतदेह सन्मानानं घरी पाठवेन असं सांगू? लष्कर प्रमुख म्हणून मी असं सांगणं अपेक्षित आहे का? नाही. तिथे लढणाऱ्या जवानांचं मनोधैर्य उंचावणं माझं कर्तव्य आहे. काश्मीरमधील लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी गोळ्या चालवल्या असत्या तर मला अधिक आनंद झाला असता, कारण त्यामुळं मला जे करायचंय ते करता येऊ शकेल. हे होते लष्कर प्रमुख बिपिन रावत. त्यांची ही स्फोटक मुलाखत छापून आली आणि एकच गदारोळ उडलेला आहे. आपल्यासोबत पाहुणे आहेत आज स्टुडिओमध्ये. अजित सावंत आहेत, राजकीय अभ्यासक.
भाजपचे प्रवक्ते मधुभाई चव्हाण आहेत. मधु चव्हाण यांनी या आधीच्या कार्यक्रमामध्ये बिपिन रावत यांच्याप्रमाणेच अशीच भूमिका मांडली होती. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी आहेत कर्नल राजन फडके. आपल्यासोबत पत्रकार द वीक या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट निरंजन टकले आहेत. तसंच आपल्यासोबत काश्मीर टाइम्सच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर अनुराधा भसीनसुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीला कर्नल राजन फडके यांच्याकडे जाणार आहे, कारण राजन फडके यांच्याच बॅचचे बिपिन रावतसुद्धा आहेत आणि दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांना इन पर्सन म्हणजे व्यक्तिशः बिपिन रावत हे काय व्यक्तिमत्व आहे हेही माहिती आहे. आणि आज त्यांनी लष्कराची जी जम्मू काश्मीरमधली भूमिका आहे जी बिपिन रावत यांनी मांडली आहे त्याबद्दलसुद्धा ते आपल्याला काही सांगणार आहेत. कर्नल राजन फडके, जसं बिपिन रावत म्हणतायत की तिथे जर का लोकांनी दगडफेकीऐवजी गोळ्या चालवल्या असत्या तर मला अधिक आनंद झाला असता, मग आम्हाला जशास तसे उत्तर देता आलं असतं. ही लष्कराची भूमिका जम्मू काश्मीरमध्ये असू शकते? असू शकते, कारण ह्याच्यात एक तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एकदा एक फौजी, एक वर्तमान पत्रकार आणि एका धर्मगुरूला टेररिस्टनी बांधील बनवलं. ते बांधील बनवल्यानंतर त्यांनी ते मारायला लागल्यावरती त्यांनी प्रत्येकाला शेवटची इच्छा विचारली. तर प्रत्येकाने आपापली इच्छा सांगितली. शेवटी फौजीला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर तो म्हणला तुम्ही मला तोंडावरती ठोसा मारा म्हणून. तर ते अतिरेकीने त्याला ठोसा मारल्यानंतर तो फौजी पडला खाली. त्याने आपल्या बूटमधनं पिस्तूल काढला आणि सगळे आतंकवादी मारले आणि पत्रकारासह सगळ्यांना वाचवलं. हे झाल्यानंतर पत्रकाराने विचारलं की तुम्ही असं का केलं की त्याला मारायला सांगितलं? तर तो फौजी म्हणला जर मी सांगितलं नसतं आणि मी जर पिस्तूल काढून मारलं असतं तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल केला असता की यांनी निरपराधाला मारलं. ह्या गोष्टीतनं तत्त्वज्ञान एवढंच आहे की त्यांनी काहीतरी केल्याशिवाय, नाहीतर तुम्ही म्हणाल निरपराध लोकांवरती गोळ्या चालवल्या. आणि गोळ्यासुद्धा चालवायला IS ड्युटीमध्ये, इंटरनल सिक्युरिटी ड्युटीमध्ये सुद्धा आर्मीला CRPC 131मध्ये परमिशन आहे, पण बिलो हिप, कमरेच्या खाली. आणि आर्मी कधी हवेत गोळीबार करत नाही. तर हे सगळं लक्षात घेता आता आर्मीचा कॉन्व्हॉय चालला आहे आणि त्याच्यावरती दगडफेक येते, तर काय करणं उचित आहे? काय त्यांना जाऊन बोलायचं, नमस्कार करायचे की कृपा करून दगडं फेकू नका? आता संपर्क पण साधता येत नाहीत, कारण ते काश्मीरमधली स्थिती अशी आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचवटे आहेत, टेकाड आहेत, त्याच्यावरनं टाकत असतात. तर अशा स्थितीत ते रावतनी थोडक्यात हेच सांगितलं आहे की त्यांनी माझ्यावरती पहिल्यांदा हे करावं, म्हणून त्यांचं वक्तव्य असं आलेलं आहे की त्यांनी जर गोळ्या चालवल्या तर मला चांगल्यारीत्या त्यांना प्रत्युत्तर देता येईल. ठीक है, आपल्यासोबत काश्मीर टाइम्स के एग्जीक्यूटिव एडिटर अनुराधा भसीन सुद्धा आहेत. अनुराधा जी, महाराष्ट्र वन की ये विशेष चर्चा में आपका स्वागत है. बात यही है, जिस तरह से कश्मीर की वादियों में आज परिस्थिति है, उस परिस्थिति में आर्मी चीफ बिपिन रावत, इनका इंटरव्यू PTI ने दिया, वो सब तरफ छप के आया है. वो ऐसे मौके पे छप के आया है कि उसकी रिएक्शन सब तरफ दिख रही है. आपको क्या लगता है, ऐसे मौके पे ये रिएक्शन या ये इंटरव्यू आर्मी चीफ की तरफ से आया है, जबकि वादी एक तरह से अशांत है, आपकी राय क्या है? पहले तो ह्यूमन शील्ड का इस्तेमाल करना ही गलत था, उसके बाद उस एक ऑफिसर को रिवॉर्ड करना आउट ऑफ टर्न जाके, वो एक दूसरी गलती थी. और तीसरा, अब ये बयान आया है और बयान में जो कि बोला जा रहा है कि जो आम जनता यहाँ पे वो जानना चाहती है इस बयान के बाद कि तो उनका मानना है आर्मी चीफ का कि अगर लोग पत्थर की जगह बंदूक उठा रहे होते तो तब मैं वो कर सकता था जो मैं करना चाहता था. लोग ये जानना चाहते, वो करना चाहते क्या थे? हाँ. कि
क्या वो कश्मीर के लोगों को दुश्मन की तरह ट्रीट कर रहे हैं? और दूसरी चीज जो उन्होंने कही, उन्होंने कहा कि एक जो दुश्मन है उसको डरना चाहिए आर्मी से, और लोगों को भी आर्मी से डरना चाहिए। ये एक बहुत ही गलत और मिसलीडिंग बयान है कि लोग जो है, लोगों को कॉन्फिडेंस होना चाहिए अपनी लॉ एंड ऑर्डर मशीनरी पे, ना कि वो आर्मी से डरें। तो इस तरह से एक जो उन्होंने डिफरेंस जो है पब्लिक और दुश्मन के बीच में जो अंतर है वो कम्प्लीटली मिटा दिया है अपनी नजर में। इससे पहले भी वो इस किस्म का बयान दे चुके हैं जब उन्होंने टेररिस्ट और एक पत्थरबाज को एक ही स्तर पे रखा था। और ये कोई एक रैशनल और एक सेंसिबल सोचने वाले इंसान कभी इस किस्म की बात बोल नहीं सकता। दो चीजें ये कहते हैं आर्मी चीफ या आर्मी की तरफ से जो बयान आते हैं कि मोरल बूस्टिंग जो है सोल्जर्स की वो इम्पोर्टेंट है, मोरल बूस्टिंग इम्पोर्टेंट है, लेकिन अगर आप इनडिसिप्लिन के लिए उनकी मोरल बूस्टिंग करेंगे तो आप तो उनको तैयार कर रहे हैं टॉर्चर के लिए और ब्रूटलिटी के लिए। दूसरी चीज वो कहते हैं कि ये डर्टी वॉर है, ये प्रॉक्सी वॉर है। जिस चीज को कुछ दिन पहले अरुण जेटली साहब जो यूनियन मिनिस्टर जब कश्मीर में आए थे तो उन्होंने कहा था कि वॉर जोन ये बहुत गंदा वॉर है, प्रॉक्सी वॉर है, इसको आर्मी के हवाले छोड़ देना चाहिए और बाकी किसी को दखल नहीं देना चाहिए। तो क्या कश्मीर, जम्मू कश्मीर को एक मिलिट्री स्टेट मान लिया गया है ऑफिशियल तौर पे? ये एक बहुत गलत अप्रोच है, एक बहुत ही गलत एनालिसिस और अंडरस्टैंडिंग है कश्मीर की। एट द एंड ऑफ द डे आप मिलिट्री पे सब कुछ सौंप देंगे, मिलिट्री को सब कुछ सौंप देंगे तो दैट मीन्स आप अपनी रिस्पॉन्सिबिलिटी जो पॉलिटिकल लीडरशिप की है एक डेमोक्रेटिक कंट्री में, कश्मीर से वो आप पीछे हट रहे हैं। कश्मीर में एक मिलिट्री कंपोनेंट है, एक जो एग्जिस्टिंग जो कॉन्फ्लिक्ट है, लेकिन वो एक कंपोनेंट है। वो क्यों है? एक बेसिक मुद्दा जो है वो तो पॉलिटिकल है, वो सियासी है, और जिसके लिए एक पॉलिटिकल लीडरशिप को रोल अदा करना है। जब पॉलिटिकल लीडरशिप ही गलत मैसेजेस दे रही है और आर्मी के हवाले सब कुछ कर रही है, आर्मी की एक अपनी सूझबूझ है, उनकी ना पॉलिटिकल सूझबूझ है, ना उनको डेलिकेसीज, सेंसिटिविटीज जो सिविलियन लोगों के साथ कैसे डील करना है डेमोक्रेसी में, अगर आप पूरी तरह से उन पे दे देंगे तो ये इस किस्म की चीजें तो होंगी। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। लेकिन जैसे कि आप कह रहे हैं कि पॉलिटिकल व्हील कम दिख रही है गवर्नमेंट की, यही बिल्कुल नहीं दिख रही है जी, बस बिल्कुल नहीं दिख रही है। हाँ, बिल्कुल नाही दिख रही आहे। मधुभाई, त्यांचा प्रश्न तोच आहे की पॉलिटिकल व्हील दिसत नाहीये आणि त्याऐवजी लष्कर प्रमुख येऊन अशी मुलाखत अशा वेळी देत आहेत की ज्यामुळे वातावरण आणखीन चिघळतं। मैं आपको बहन जी पूछना चाहता हूँ, आप एक जवाब दीजिए मेहरबानी करके। वो आप जवाब देती नहीं, आपके बारे में पूरा आदर रखता हूँ मैं। सुनाई देता है बहन जी आपको? जी 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 सुनाई दे रहा है। बहन जी आप ये बताइए, यू वुड हैव बीन देयर, आप यदि वहां होते, 1200 लोग सामने से आते हैं, एग्जैक्टली 1200 लोग सामने से आते हैं, वहां उनके साथ में 10-12 गवर्नमेंट सर्वेंट है और लोग हैं, उनकी रक्षा करनी है, लोग पत्थर मारते हैं, लोग बड़े बड़े पत्थर मारते हैं। आपको भी मालूम है कि एक 4 घंटा पत्थर मारने के लिए 400 रुपया दिया जाता है। 7 घंटा पत्थर, सारा वीडियो वायरल हुआ है उनकी मुलाकात, 700 रुपया दिया जाता है। 18 से ऊपर उम्र का होगा और बड़ी लंबी वो पत्थर मारेगा तो उसको 12,000 रुपया दिया जाता है। तो मिलिट्री ने क्या करना चाहिए? आप नहीं बोलती है, क्या करना चाहिए? उनको बोलना चाहिए क्या? सुनिए मेरी बात बहन जी, सुनिए मेरी बात, मैं शांति से बोल रहा हूँ, पूरा आदर रख के बोल रहा हूँ। इस देश में बहुत डेमोक्रेसी हो गई है, अभी क्या करना चाहिए आप बोलते नहीं है। आप बोलते हैं, सपोज आपने एक बोलना चाहिए क्या कि आपको हुर्रियत की कसम है, आपको अल्लाह की कसम है, आपको महात्मा गांधी जी की कसम है, आपको मोदी जी की कसम है, आपको माँ की कसम है, मत पत्थर मारिए बेटा। क्या करना चाहिए वो बताइए, कम टू द पॉइंट। दुनिया भर की बातें मत बताइए, पर्टिकुलर आपको हाथ जोड़ के प्रार्थना है।
एक मिनट पर्टिकुलर क्या करना चाहिए उस वक्त, एक सुनिए। उसके बाद श्रीनगर, एक बहन जी एक मिनट मेरा पूरा सुनिए, मेरी बहन पूरा सुनिए, एक ही आधा मिनट लेता हूँ। बाद में जब श्रीनगर में जब वो सारे मशीन लेके जा रहे थे वोटिंग के, तब कोई उनको पत्थर मारता था, टांग में टांग डालता था, इंडियंस गो बैक बोलता था, उनकी मजाक करता था, उनको टपरी मारता था, उनके हाथ में बंदूक थी तो भी उन्होंने सारा अपमान सहन किया, क्योंकि उनको ऑर्डर नहीं थी, ऑर्डर थी कुछ भी करो, भड़काने वाली बात मत करो। ऐसे समय में क्या करना चाहिए? बातें बहुत कर सकते हैं, ऑन द स्पॉट उस आर्मी ऑफिसर ने क्या करना चाहिए? एक एडिटोरियल लिखना घर में बैठ के बहुत ठीक है, लेकिन ऑन द स्पॉट बहन आप यदि आर्मी चीफ होती और 1200 लोग आपके ऊपर पत्थर मार रहे, आपने क्या करना चाहिए? आप क्या करती बताइए, सारी दुनिया को, देश को बताइए। देखिए, मैं पूरी दुनिया को बताऊंगी। सबसे पहले तो आपके फैक्ट्स गलत हैं। वहाँ कोई 1200 लोग नहीं थे। जिस गांव की बात हो रही है उसमें 1200 लोग ही नहीं है, पहले उस गांव में रहते हैं 100 लोग हैं, 200 लोग हैं, चलो आपकी बात सही है। आप वहाँ पे नहीं थे, आपके फैक्ट्स गलत हैं सर। 1200 लोग वहाँ पे नहीं थे। कुछ लोग, आर्मी को रिपोर्ट आई कि पोलिंग स्टेशन पे कोई लोग पत्थर मार रहे हैं, आप जल्दी से वहाँ पे पहुंचिए। तो उन्होंने रास्ते चलते एक आदमी को पकड़ा जो वोट दे के आ रहा था। उस वोटर की मुझे बताइए क्या खता थी, उसकी क्या गलती थी, क्या गुनाह उसने किया था कि उसको पकड़ के और आप उसको एक ह्यूमन शील्ड बना देते हैं, एक इतने ह्यूमिलिएटिंग वे से उसको वहां पे बांध देते हैं एक जीप के ऊपर, और उसके बाद उसकी लाइफ को रिस्क करते हैं। क्या उस इंसान की वैल्यू कोई नहीं है? और मिलिट्री के लोगों की जान की वैल्यू नहीं है क्या? इंसान नहीं है? मिलिट्री के लोग इंसान नहीं है क्या? सैनिक इंसान नहीं है क्या? त्यांना पूर्ण करू द्या। देखिए, मुझे बोलने दीजिए या आप अपना लेक्चर करें। नहीं, अनुराधा जी आप बोलिए। दूसरी चीज ये, मिलिट्री स्ट्रैटेजीज होती हैं, लेकिन पब्लिक डीलिंग में मिलिट्री का एक रवैया, जो एक आप टेररिज्म, एक बंदूक और एक पत्थर में बहुत फर्क है। पत्थर ने आज तक किसी को मारा नहीं है, कोई भी सोल्जर की डेथ किसी पत्थर से नहीं हुई है, गोलियों से जरूर हुई है, और उसका बहुत अफसोस होता है किसी भी जान के जाने का, चाहे वो फौजियों की हो या आम शहरी की हो, ये बहुत अफसोसजनक बात है। लेकिन बड़ा मुद्दा ये है कि मिलिट्री स्ट्रैटेजी सिर्फ केवल एक जरिया नहीं है जिसके थ्रू कश्मीर का हल निकल सकता है। एक ये पॉलिटिकल मसला है, और उस पॉलिटिकल मसले को हल करने के लिए पॉलिटिकल लीडरशिप को बड़े कदम लेने पड़ेंगे। ये पूरे दुनिया भर में कॉन्फ्लिक्ट रहे हैं, और जो मैच्योर डेमोक्रेसीज होती हैं वो अपने कॉन्फ्लिक्ट्स को रिजॉल्व करती हैं, चाहे जितना मर्जी वायलेंस रहा हो। इस किस्म की पत्थरबाजी आयरलैंड में भी होती थी, बरतानिया ने उसको रिजॉल्व करने की कोशिश की, और आज के दिन में वहां पे अमन होता है। अभी भी एक पीस प्रोसेस चल रहा है। एक पीस प्रोसेस बहुत लंबी दौड़ है, एक बहुत लंबा, कंसिस्टेंट और सिंसियर एफर्ट, और इसके लिए एक पॉलिटिकल विल की जरूरत है। आप आर्मी को दांव पे नहीं लगा सकते कॉन्स्टेंटली। पिछले 27 साल से, 30 साल से, 50-60 साल से वो नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स में काम कर रहे हैं। कोई वो एक स्केप गोट बन के रह गए हैं। आर्मी वालों की भी वहां पे मौत होती है, वो भी लोग मारे जाते हैं। ये बहुत गलत बात है कि आप जो लैक ऑफ पॉलिटिकल विल है उसको जस्टिफाई कर रहे हैं, और उसके बाद जो आर्मी की ब्रूटलिटी और आर्मी पे जो ब्रूटलिटी थोपी जाती है उसको भी जस्टिफाई कर रहे हैं। और सबसे पहली चीज ये है कि आप अपने फैक्ट्स चेक करिए। बहुत सारी एग्जैजरेशंस आपके बयान में थी जो फैक्चुअली इनकरेक्ट है। जैसे कि अभी मधु चौहान जी ने ये भी कहा था कि पत्थर फेंकने के लिए पैसे दिए जाते, ये बात सही है क्या? पत्थर फेंकने के लिए पैसे दिए जाते, ये बात सही है? मैं 100% नहीं बोल सकती हूँ, हो सकता है कुछ लोग हों वहां पे जो पेड होते हैं, ये बात डिनाई नहीं की जा सकती है। बट पूरी कश्मीर की पॉपुलेशन, मेजॉरिटी पॉपुलेशन में एक एंटी इंडिया सेंटिमेंट है, और वो आज भी सड़कों पे उतर आती है एक आवाज पे। क्या वो सारी की सारी पॉपुलेशन पेड है? आप तो ह्यूमिलिएट कर रहे हैं कश्मीर की आवाम को और उनकी इंटेलिजन्स को। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। कर्नल राजन फडके त्यांनी एक मुद्दा महत्त्वाचा मांडलेला आहे
की तुम्ही एक मोठ्या पीस प्रोसेस थ्रू हा प्रश्न सोडवला पाहिजे. तिथं राजकीय इच्छाशक्ती म्हणजे पॉलिटिकल विल कमी पडतंय हे तुम्ही मान्य करा. तुम्ही आर्मीला म्हणजे लष्कराच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा प्रश्न आम्ही सोडवू असं राज्यकर्त्यांनी म्हणू नये. तुम्ही उगीच लष्कर प्रमुखाला हातचं खेळणं बनवू नका असं त्यांना म्हणायचं. नाही, निश्चित अशा प्रकारचं झालेलं नाही. कारण मी आता हिंदीत बोलतो कारण बहन जी सुनना चाहिए कि देखो बहन जी, एक लश्कर प्रमुख जो आर्मी चीफ होता है वो 39 साल की सर्विस करता है और वो एनडीए से और आईएमए में 3 साल की 4 साल की ट्रेनिंग के बाद आता है. वो चुनाव चुनकर नहीं आता है, तो उसको इतना एक्सपीरियंस है कि क्या करना चाहिए. दूसरी बात, मैं भी कश्मीर में अनंतनाग में था, पुलवामा में था, कुलगाम में था. आप सर्वे रिपोर्ट दीजिए मुझे कि आपके प्राइमरी हेल्थ सेंटर में कितने डॉक्टर हैं. वहाँ पर राष्ट्रीय राइफल आर्मी के यूनिट्स के डॉक्टर जाके आपके लोगों की ट्रीटमेंट करते हैं. ये मुद्दा आप किसी को नहीं बताते. आर्मी के कैंटीन, सीएसडी कैंटीन सब सिविलियंस के लिए खोल दिए जाते, जो सस्ते दामों पर उनको तेल, साबुन, टूथपेस्ट ये सब मुहैया करते हैं. अभी रमज़ान का महीना आता है तो मैंने जब राष्ट्रीय राइफल में था 1RR में, तब हमने इफ्तार की पार्टी के लिए बकरे और राशन ये सब गांव वालों को मोहनपुर, आप जाके पूछिए, आप मोहम्मद यूसुफ तारिगामी साहब जो है एमएलए सीपीआई के, उनसे पूछिए मेरे बारे में. हमने सब मुहैया कराया. चौथी बात, जब आपके ऊपर बाढ़ की आपत्ति आई थी तो कौन बचाने आया था. तो हमारे लिए, आर्मी के लिए, आपके लिए सहानुभूति नहीं है, ऐसी बात नहीं है. लेकिन जब एक जान के ऊपर आ जाती है, पत्थर से आदमी मरता नहीं, यह बात आपकी ठीक है, लेकिन इसका मतलब पत्थर मारना ये कौन सी होशियारी है. और आप अगर ये समझती है तो आप बताइए आर्मी को कि हमें क्या करना चाहिए. नाही, पण निरंजन टकले, मी इथं तुम्हाला हस्तक्षेप करायला सांगतोय. प्रश्न असा आहे की लष्कर प्रमुख बिपिन रावत जेव्हा असं म्हणतात की दगडफेकीऐवजी तिथल्या लोकांनी जर का गोळ्या चालवल्या असत्या तर मला अधिक आनंद झाला असता, तेव्हा हवं ते उत्तर आम्हाला देता आलं असतं, म्हणजे लष्कराला देता आलं असतं. अशा पद्धतीची भूमिका बिपिन रावत यांनी या घडीला, जेव्हा की काश्मीर चिघळलेला आहे, मांडणं योग्य आहे का? हे अत्यंत अयोग्य आहे. आणि मुळात सर्वात पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की हे संपूर्ण राजकीय अपयशाचा हा परिणाम आहे. 2014च्या डिसेंबरमध्ये झालेल्या काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 86% मतदारांनी मतदान केलं होतं. 70 वर्षामधला सर्वात मोठा हा रेकॉर्ड आहे. 86% लोकांनी मतदान केलं होतं. 86% लोकांनी या गव्हर्नन्सवरती, लोकशाहीवरती विश्वास दाखवला होता. एप्रिल महिन्यामध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत फक्त 7% लोकांनी मतदान केलं. 2 वर्षामध्ये असं काय घडलं की काश्मीरमधल्या लोकांचा इथल्या राजकीय व्यवस्थेवरचा संपूर्ण विश्वास उडून गेला. सरकार निवडून आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पहिल्या दिवशी काश्मीरचा मुख्यमंत्री म्हणून मुफ्ती मोहम्मद सईद पंतप्रधानांच्या शेजारी बसून पाकिस्तानचे आभार मानतात की पाकिस्ताननी काश्मीरच्या निवडणुका शांततेत होऊ दिल्या. त्या दिवशी, त्या क्षणी मोदींनी त्या सरकारमध्ये सामील व्हायला नकार द्यायला पाहिजे होता. पंतप्रधानाच्या शेजारी बसून अँटी नॅशनल स्टेटमेंट केलं गेलं आणि त्याच्यामध्ये हे सरकार त्याच्यामध्ये सामील होतं, हे सत्ताधारी सामील होतात. पॉलिटिकल विल ही इथं दिसायला हवी होती. इथं पॉलिटिकल विल दिसत नाही. पहिल्या आठवड्यामध्ये मसरत आलम सारखा अँटी नॅशनल सिडिशन चार्जेस असलेला टेररिस्ट हा गृहमंत्री राजनाथ सिंगांच्या ऑर्डरवरून सोडून दिला जातो आणि नंतर तोच मसरत आलमच्या मिरवणुकांमध्ये सर्वात पहिल्यांदा काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे फडकायला लागतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जी दगडफेक होत होती, या दगडफेकीमधून हा कॉन्व्हॉय नेण्यासाठी तो जो कोण लष्करी अधिकारी होता त्यांनी दगडफेक करणाऱ्यांपैकी एकाला जीपला नाही बांधलं. त्यांनी या 7% जे काही लोकशाहीवरती विश्वास दाखवणारे उरले होते त्यातला मतदान करून परत येत असणारा एका माणसाला जीपला बांधलं आणि त्याचाही इथल्या लोकशाहीवरचा विश्वास उडवला. सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य धोक्यात घालण्याची ही अत्यंत घातक पद्धत आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मुळात रोम स्टॅच्यूट जी 2000 साली मंजूर झालेली होती की जगामध्ये कुठल्याही आर्मीला
सिव्हिलियन्सचा वापर हा ह्युमन शिल्ड म्हणून करता येणार नाही. इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ प्रमाणे पण हा ब्रीच ऑफ लॉ आहे आणि जिनेवा कन्व्हेन्शनचा सुद्धा भंग आहे. हा भंग आहे. आणि आता इथंच हेगच्या इंटरनॅशनल कोर्टामध्ये पाकिस्तान जाऊ शकतं असंही बोललं जातंय. एक्झॅक्टली. म्हणजे आपण पाकिस्तान विरोधामध्ये ज्या आधारावरती हेगमध्ये जात आहोत ते उदाहरणं आपण तोंडाने बोलून निर्माण करतो. आणि हे काय फ्रस्ट्रेशन आहे की लोकांनी जर आमच्यावरती बॉम्ब फेकले किंवा गोळ्या चालवल्या तर मग आम्हाला हवं ते करता येईल. म्हणजे तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. आणि हा खरोखर प्रश्न आहे की याचा अर्थ तुम्ही ठरवलेला आहे का. पॉलिटिकल स्टेटमेंट्स एक लष्कर प्रमुख कसा काय करू शकतो आणि कसं त्याला करू दिलं जाऊ शकतं. भारताच्या इतिहासात आजपर्यंत एकाही लष्कर प्रमुखांनी राजकीय स्वरूपाचं वक्तव्य केलेलं नाहीये. काश्मीरचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे, हाच आपण आतापर्यंत बोलत आलेलो आहोत. आणि पहिल्यांदा काश्मीरचा प्रश्न हा राजकीय नाही तर हा काहीतरी लष्करी प्रश्न आहे. आणि काश्मीरचे नागरिक हे भारताचे नागरिक नसून हे भारताचे सब्जेक्ट्स आहेत. अशा पद्धतीची ही संपूर्ण वागणूक आणि वक्तव्य आहे. दिस इज व्हेरी रॉंग. मधुभाई तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. असं आहे साहेब, आपण सगळं हे तत्वज्ञान सांगितलं त्याचा मी हे तत्वज्ञान नाहीये. माझा ऐका ना, तुमचा ऐकलं पूर्ण सांगतोय मी. मधुभाई, बिपिन रावत यांच्या मुलाखतीवरती आपली चर्चा आहे. दगडफेक चुकीची होती का नाही आणि गोगोईंचं चुकलं का हा विषय मागे पडलेला आहे. नाही मागे पडलाय. कसा मागे पडला. बिपिन रावत यांच्या मुलाखतीवरती ही चर्चा आहे. साहेब माझा ऐका साहेब, जाधव साहेब, आपण पण मला असं चुकीचं बोलायला लावू नका, कळकळीची विनंती आहे. त्यांनी ती मुलाखत कशावरून दिली. दगडफेक झाली त्याच्याविरुद्ध आर्मीने जे काय ते पाऊल उचललं त्याच्यावर त्यांची मुलाखत आहे की आम्हाला दगड मारल्यानंतर आम्ही काय प्रेत उचलायला यायचं का. तुम्ही मगाशी सुद्धा त्या मॅडम ज्या होत्या कार्यकारी संपादक त्यांनी आणि आता माझे पत्रकार मित्र हे सांगत नाहीयेत. जागतिक जगामध्ये असं आपल्या भारतामध्येच लष्करावर एवढी चर्चा होते कारण इथे फार लोकशाही आहे. अजिबात नाही. ऐकून घ्या साहेब, जगात लष्करावर चर्चा होते. अमेरिकेसारख्या देशामध्ये व्हिएतनामच्या युद्धाविरुद्ध तुमच्यामध्ये बोललो नाही साहेब, मी तुमच्यामध्ये बोललेलो नाही, तुमच्यामध्ये बोललेलो नाही. तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो, कदाचित माझं अज्ञान असेल तर माझ्या ज्ञानात भर घाला. मी वाचलेलं आपल्याबद्दल आधार ठेवून सांगतो. 1971ला 1 डिसेंबरला युद्ध सुरू झालं. श्रीमती इंदिरा गांधीने देश आणि देशाचा पराक्रम स्वतः दाखवला. सगळा देश उभा राहिला. 17 तारखेला ती सगळी वर्तमानपत्र काढून काका 17 तारखेला सीज फायर झालं. त्याच्या अगोदर 15 तारखेला जनरल मानेकशॉंचं एक स्टेटमेंट आहे की तुम्ही आम्हाला 4 दिवस मोकळीक द्या. हे साहेब सांगू शकता, तुम्ही आम्हाला 4 दिवस मोकळीक द्या. तुम्ही त्यावेळेला कोसिजिन आणि त्यांचे आले की तुमचं आता इप्सित साध्य झालेलं आहे आणि 4 दिवस मोकळीक द्या. आणि त्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली. शेवटी त्यांना राजी केलं की अशा वेळ कळू नकात आणि त्यांना खुश करण्यासाठी मानेकशॉजींना त्या ठिकाणी फील्ड मार्शल पदवी दिली गेली. नंबर 1. नंबर 2, जनरल अहो ऐका साहेब, तुम्ही बोलता ते सगळं सत्य नाही आहे. तुम्ही मगाशी चुकीचं बोललात कारण खोटं बोलणं अनपार्लमेंटरी आहे. तुम्हाला कोणी सांगितलं, तुमचं बोलणं तुमच्याकडे असू देत की त्या मतदान करून आला हेच राईट. मतदान करून आला ती सगळी चित्रफित बघा. मतदान करून आला, दगड फेकणाऱ्यांच्या मागे गेला आणि तोही दगड मारणाऱ्यांच्या मध्ये होता. त्याला तिथे बांधल्यानंतर सगळ्यांनी दगड मारायचं बंद केलं का तर एखादा दगड हा आपल्या साथीदाराला लागेल. तुम्ही त्याचं समर्थन करताय. कसं काय वागलं पाहिजे होतं ते सांगत नाही. त्यांनी ऐकून घ्या, एकच वाक्य बोलतो प्लीज. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. मी माझ्या आर्मीला काय सांगायला पाहिजे होतं, दगड घ्या, डोकं फोडून घ्या, तुमची मग प्रेत सन्मानाने नेऊ, सलाम देऊ. आमच्यासारखे राजकीय नेते मग भाव खायला जातील, तिथे सांत्वन करायला जातील, रस्त्याला नाव देऊ, हे सांगायला पाहिजे होतं का. या देशात भारतीय जनता पक्षाचं मत आहे, जो या देशात त्या ठिकाणी आर्मीला दगडफेक करतो, पाकिस्तानचे पैसे घेऊन करतो, तो देशद्रोहीच आहे. त्याला ज्याच्याच तसंच वागवलं पाहिजे. त्याच्यामध्ये भारतीय जनता सर्व इन ऑल टोटल ही भारतीय जनता पार्टी लष्कराच्या बरोबर आहे. लष्कर नाउमेद होईल अशा तऱ्हेच्या चर्चाही जगात कुठे झाल्या नाही. तो एकच सांगतो, लादेनला आणला, त्याला काय कुठे काही केलं नाही. त्याला मग तिथे त्या देशातले मुस्लिम म्हणाले नाहीत त्याला आणलात, तो मुस्लिम होता, त्याला दफन करायला पाहिजे होतं, त्याला कसं बेकायदेशीर घुसलात, कोणी त्या ठिकाणी बोललं नाही. कारण ते देशाच्या हिताचं होतं. आपणच फार बोलतो, देशाच्या विरोधी आहेत ना. एक नेपोलियनचं वाक्य सांगतो आणि संपवतो. नेपोलियन असं म्हणाला की विरोधकांच्या 10,000 सैनिकांपेक्षा विरोधकांची बाजू घेणारे 10 बुद्धिवंत हे अधिक धोकादायक असतात. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही खरंच खूप बोललात. कारण तो काश्मीरी आहे
देशद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार खरंच आपल्याला नाही आहे, कारण तो सुद्धा अस्मितावादी काश्मीरी असेल म्हणून त्यानं दगड फेकलाही असेल, पण त्याला अशा पद्धतीनं मानवी ढाल करून लष्करानं त्याची वरात काढणं ते सुद्धा सेल्फ डिफेन्ससाठी, स्वतःच्या बचावासाठी, आणि त्यावरती ही चर्चा सुरू झाली आहे. बिपिन रावतांची जी मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी एक एक मुद्दे जे मांडलेले आहेत त्याला आक्षेप घेतला चालला आहे. दगडफेकीचा मुद्दा हा मागे आहे, इतरही पाहुण्यांकडे जाणार आहे ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. लष्कर प्रमुखांची काश्मीरमधील लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे का? 70% लोक म्हणतायत होय, लष्कर प्रमुखांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर, आणि ब्रेकनंतर आल्यावर मी अजित सावंत यांच्याकडे जाणार आहे. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अजित सावंत आहे. अजित सावंत, लष्कर प्रमुखांनी हे सांगणं की काश्मीरमध्ये घाणेरड्या पद्धतीचं छुपं युद्ध सध्या सुरू आहे आणि ते लढण्यासाठी इनोव्हेटिव्ह टेक्निक्स आम्हाला इव्हॉल्व कराव्या लागतील, म्हणजे आमची रणनीती ही नव्या टेक्निक्ससह तिथं राबवावी लागेल, तिथं घाणेरडं छुपं युद्ध सुरू आहे असं लष्कर प्रमुखांनी म्हणणं, तेही अशा वेळी की जिथे लष्करावरती जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे. नाही, लष्कर प्रमुखांनी हे जे म्हटलं आहे आशिष की छुपं युद्ध सुरू आहे त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि ते छुपं युद्ध ज्यांनी सुरू केलं आहे, ज्यांच्या चिथावणीने सुरू होत आहे, ते सुद्धा एक नव्या पद्धती अंगीकारतायत. आता हे दगडफेक करायला लावणं, लोकांमध्ये तितका प्रक्षोभ निर्माण करणं, ही सुद्धा एक ज्यांना हे घडवून आणायचं आहे छुपं युद्ध, त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे ही गोष्ट एका परीने हे मान्य केलं पाहिजे. किंवा लष्कर प्रमुख म्हणतात, कर्नल फडके सुद्धा माझ्याशी सहमत होतील, लष्कर प्रमुख जे म्हणतात की विपरीत परिस्थितीमध्ये छुप्या युद्धामध्ये जशा समोरून निरनिराळ्या पद्धतीचे डावपेच आखले जात आहेत तसे ह्या बाजूने पण आखले जातील. आणि ॲट द स्पर ऑफ द मोमेंट, मी आपल्या एका चर्चेमध्ये सांगितलं होतं की त्यावेळेला तिथे असलेल्या परिस्थितीचा सामना करताना तिथला लष्करी अधिकारी एखादा निर्णय घेऊ शकतो, तो चुकीचाही असू शकेल, मी त्या चुकीचं समर्थन करत नाही, परंतु घातक जे आहे ते त्या चुकीचं समर्थन करणं, ते बरोबर आहे असं म्हणणं, त्याच्याबद्दल सन्मान करणं त्या लष्करी अधिकाऱ्याचा, हे मला असं वाटतं की आगीत तेल ओतण्यासारखं आहे आणि चिथावणी देण्यासारखं आहे. आता एका वेळेला हे म्हणत असताना, म्हणजे लष्कर प्रमुखांनी हे म्हणणं की छुपा युद्धाचा सामना करताना आम्हाला नव्या टेक्निक्स वापराव्या लागतील आणि तशा वापरल्या तर त्यात गैर काही नाही आहे, कारण शेवटी माझ्या जवानांचा जीवसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बरोबर, सहमत आहोत आम्ही त्याशी. परंतु त्यानंतर लष्कर प्रमुख हे जे विधान करतात की लोकांना तर आमच्याबद्दल भीती वाटलीच पाहिजे, पण लोकांनाही भीती वाटली पाहिजे, लोकांना तुमच्याबद्दल, लष्कराबद्दल आदर वाटला पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे, सहानुभूती वाटली पाहिजे, आणि मुख्य म्हणजे कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे. जसं मगाशी कर्नल फडकेंनी सांगितलं, कुठल्या प्रकारचं काम लष्करी अधिकारी करतायत त्या ठिकाणी, किंवा संपूर्ण लष्कराचे जवान करतात. पूर आला, लष्करी जवान धावून जात आहेत, रोगराई पसरली, तिथले डॉक्टर्स तिथे जात आहेत, त्यांची सेवा करत आहेत. मग ह्या कामाला काळीमा फासेल अशी वक्तव्य तुम्ही का करताय, हा माझा उलटा प्रश्न आहे. कारण आज अशांत परिस्थिती काश्मीरमध्येच आहे असं नाही, ती ईशान्य भारतामध्ये आहे. काही ठिकाणी देशामध्ये आंदोलनं होत आहेत. मध्य भारतामध्ये नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी कदाचित उद्या लष्कराला पाठवायला लागेल, लष्कराला ताबा द्यावा लागेल. मग अशा वेळेला सगळ्या ठिकाणी संबंध देशामध्ये दहशत पसरवायची लष्कराची अशी इच्छा सध्याच्या राज्यकर्त्यांची आहे का, हा प्रश्न आहे. म्हणजे मगाशी जे टकले म्हणाले तो तिथे मुळात मुद्दा तोच उपस्थित होतो की अशा जनतेबरोबर, लोकांबरोबर सामोरं जाताना आणि लॉ अँड ऑर्डर प्रस्थापित करताना सरकार नेहमी आपण नागरिकांबरोबर सामना करतोय आणि दुश्मनांबरोबर सामना करतोय, ह्याच्यामध्ये काय फरक करणार आहे का? राज्यकर्ते तर लष्कराच्या खांद्यावर बंदूकच ठेवत आहेत. एक महत्त्वाचे मला आपल्याला मुद्दा सांगायला पाहिजे की आता राज्यकर्त्यांनी जे चालवलं आहे की 70 वर्षात काहीच झालं नाही आहे देशामध्ये, सगळे अनागोंदी, गोंधळ, भ्रष्टाचार हेच देशामध्ये होतं. सगळ्या आघाड्यांवरती पूर्वीचे राज्यकर्ते हे फेल्युअर होते, अपयशी होते. त्यावेळेला ते विसरतात की विशेषतः काश्मीर प्रश्नामध्ये अटलजींनी जी भूमिका घेतली होती, म्हणजे अटलजी हे त्यांच्यामधले यशस्वी पंतप्रधान होते, अटलजींनी भूमिका घेतली होती की काश्मीरियत, इन्सानियत आणि जम्हुरियत, त्या भूमिकेपासून सध्याचे राज्यकर्ते दूर गेले नाहीत का? त्या जर भूमिकेशी कायम राहिले असते की काश्मीरियत, ते लोक काश्मीरी आहेत, काश्मीर आमचं आहे म्हणून ते लोकही आमचे आहेत,
ते विसरलेले आहेत. त्या काश्मीरी लोकांबरोबर माणुसकीने वागलं पाहिजे, इन्सानियत असली पाहिजे हे विसरलेले आहेत. आणि जम्बुरियत म्हणजे लोकशाहीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जे जे आम्हाला करता येईल ते आम्ही केलं पाहिजे हे विसरलेले आहेत. आणि लष्कराच्या ताब्यात काश्मीर देऊन मोकळे झालेत. ही घातक एक चाल आहे असं मला वाटतं. कारण लष्कराच्या ताब्यात देणं, लष्करावरती सगळं सोपवणं, लष्कर करेल तेच योग्य आहे असं म्हणणं म्हणजे ह्या देशामध्ये पाकिस्तानसारखी लष्करशाही सुरू होईल. आणि लष्कराचा अंमल जर सुरू झाला तर उद्या मला असं वाटतं की राजकीय विरोधकांना सुद्धा जिपला बांधून फिरवतील. म्हणजे ज्या आंदोलन, पटेल आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं की जिपला बांधून त्यांनाही फिरवा असं होईल. आपण म्हणतो की काश्मीरचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे, तो चर्चेनं, डायलॉगनी आणि पीस प्रोसेसनी सोडवला गेला पाहिजे. अशा वेळी लष्कराच्या हातात सूत्र देऊन राज्यकर्ते हे नामानिराळे दिल्लीला राहतील असं होणार नाही ना. म्हणजे का तुम्हाला सांगतो, साधं हुरियत बरोबर बोलले म्हणून मणिशंकर अय्यर या काँग्रेसी नेत्यावरती सगळीकडनं टीकेचा भडीमार झाला. त्यामध्ये प्रसारमाध्यमं सुद्धा होती. का तो एक मार्ग असू शकत नाही सोल्युशन काढण्याचा हुरियत बरोबर चर्चेचा? हुरियत हे देशद्रोहीच आहे असं म्हणून आपण तो मूळ काश्मीरी आहे विसरतो ना. अजित सावंत जे 3 शब्द वापरले त्यांनी, त्याच्यावरती मी पहिल्यांदा भाष्य करतो. काश्मीरीयत, जे काश्मीरच्या लोकांच्या बद्दल जो एकमेकाला आदर होता तो 19 जानेवारी 1990 मध्ये काश्मीरीयत संपलेली आहे. ज्या दिवशी तिथं लाऊडस्पीकरवरनं सांगण्यात आलं की हिंदू पंडित भाग जाओ और अपनी बीबी और बेटी यहाँ छोड़ के जाओ, काश्मीरीयत त्याच वेळेस संपलेली आहे. आता दुसरा मुद्दा जम्बुरियत. जम्बुरियत म्हणजे डेमोक्रेसी डझंट एक्झिस्ट देअर, नाहीच आहे. आणि तिसरी जी इन्सानियत, आता सध्या तिथं लोकनियुक्त सरकार आहे, त्यामध्ये भाजप सुद्धा सामील आहे. आणि 86% मतदान झालंय 86% मतदान घेऊन लोकशाही असल्याशिवाय झालं का? लोकशाहीवर विश्वास असल्याशिवाय झालं का? भाजपचं सरकार आहे. भाजप आणि काश्मीरचा मुद्दा 2000 नंतर काढलेला अटलजींनी. 2000 मध्ये बोललेत अटलजी. जम्मू काश्मीरमध्ये भाजप सत्तेत सहभागी आहे. त्यांना फिनिश करू दे. लष्कराच्या दृष्टीने बोलतो, मी लष्कराच्या दृष्टीने बोलतोय, मतदानाच्या दृष्टीने. आणि तिसरी गोष्ट इन्सानियत. अरे इन्सानियत म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या माणसाला, लेफ्टनंट उमर फैयादला, स्वतःच्याच माणसाला तुम्ही मारता, ही कुठली इन्सानियत आहे? त्याच्यामुळं हे तिन्ही गोष्टी नाहीत. आणि शेवटी मला एक सांगायचं आहे, पत्रकार किंवा इतर राजकीय नेते काय असतील, काही काश्मीरमध्ये झालं की ते पहिल्यांदा म्हणायचं वन काश्मीरी यूथ फाउंड, वन काश्मीरी यूथ टाईड ऑन जीप, त्याला एक काश्मीरी यूथला तुम्ही इतर ठिकाणी का म्हणत नाही? बातमीमध्ये एक महाराष्ट्रीयन यूथ दगड फेकताना त्याला पकडलं किंवा चोरी करताना पकडलं, बिहारी यूथ म्हणत नाही. हे जे हायलाइट करायचं, जे एक काश्मीर जर भारताचं अंग आहे तर एक भारतीय नागरिक का नाही म्हणत? ते म्हणजे एकदम सगळ्यांच्या मनावरती बिंबवायचे काश्मीर शब्द आला हे सगळं माफ झालं. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ते भारतातच आहे, ते भारतातच राहणार आहे. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. पण त्याविषयीचा आपला दृष्टिकोन बदलतोय आणि त्याला जर का पत्रकार आक्षेप घेत असतील तर त्यावरती सुद्धा टीका होते आहे. निरंजन टकले, प्रश्न हाच आहे की काश्मीरच्या बाबतीत जे सेक्युलरवादी पत्रकार आहेत किंवा बुद्धिजीवी आहेत ते आपला एक पूर्वग्रह ठेवून चर्चा करतात, तशी टीका करतात असं अनेकांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याला फक्त भाजप किंवा कर्नल फडके आता जसं म्हणाले तेच अपवाद नाही, अनेकांना तसं वाटतं. म्हणजे हुरियत बरोबर चर्चा नको का? तर हुरियत हे देशद्रोही आहेत, ते आधी काश्मीरी आहेत हे विसरलं जातं. आणि तिथं जर का मणिशंकर अय्यर सारखा एखादा नेता जो अनेक वर्ष पीस प्रोसेसमध्ये काश्मीरच्या आहे, त्यांनी त्याची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे 2014 मध्ये 86% मतदान हे काश्मीरी लोकांनी केलं ना. आणि आज तिथं भाजपची सुद्धा सत्ता आहे PDP बरोबर. अशा वेळी जे पत्रकारांना, बुद्धिजीवांना टार्गेट केलं जातं काश्मीरच्या प्रश्नावरून, त्यावर तुम्ही काय म्हणताय? नाही, बुद्धिजीवी किंवा पत्रकारांना टार्गेट करणं हे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या कोणावर तरी ब्लेम करणे. आता कर्नल फडके जसं म्हणाले की एका काश्मीरी तरुणाला जीपला बांधलं असं म्हटलं जातं. हो, असं म्हटलं जातं, कारण की गुजरातच्या दंगलींमध्ये जीपवरती कोणाला तरी बांधल्याचं उदाहरण आम्हाला ऐकू आलेलं नाही, बघितलेलं नाही आहे, माहीत पण नाही आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला गोरक्षक सर्रास दिवसा ढवळ्या लोकांचे खून पाडतायत त्यावेळेला कोणाला तरी जीपला बांधलेलं उत्तर प्रदेशमध्ये दिसत नाही आहे.
आहे आणि हरियाणामध्ये ज्या ज्या वेळेला मध्यरात्री अत्यंत विभत्स प्रकार घडतात त्यावेळेला हरियाणात कोणाला तरी जीपला बांधलेलं पाहायला मिळत नाही. नाहीतर असं म्हटलंच नसतं की एका काश्मीरी तरुणाला बांधलेलं आहे. ही अशी उदाहरणं इतर राज्यांमध्ये पण जर दिसली तर असं म्हणण्याची वेळ येणार नाही. मग आणखीन एका भारतीयाला आज श्रीनगरमध्ये बांधलं असं फार तर म्हटलं जाईल. त्यामुळे असा हा मुलामा चढवण्याचं काम याच्यावरती होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट मी मगापासून सांगतोय की हे राजकीय अपयश आहे आणि याचा पुरावा 86% मतदान 7% आलं. 79% लोक दुरावली का गेली या लोकशाही व्यवस्थेपासून, ती नाराज का झाली या लोकशाही व्यवस्थेपासून, याचं आत्मशोध, याचं स्वतःचं आत्मचिंतन राजकीय पक्ष म्हणून, सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप करणार आहे की नाही. आज गोगोईंबद्दल जे बोललं जातं, गोगोईंचा सत्कार लष्कर प्रमुख समजा करत असतील तर त्याच गोगोईंच्या विरोधामध्ये त्याच काश्मीरमधलं भाजप सामील असलेलं सरकार हे पोलीस कारवाई करत आहे, त्यांची चौकशी करत आहे. म्हणजे हा काय कॉन्ट्राडिक्शन आहे की एकीकडे राज्य सरकारमध्ये असलेलं भाजप त्यांची चौकशी करा, त्यांच्या विरोधात खटला दाखल करा, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा म्हणतं आणि दुसरीकडे त्यांचा सत्कारही केला जातो. या कॉन्ट्राडिक्शन मधून भाजपला बाहेर पडावं लागेल. एक कुठली तरी भूमिका घ्यावी लागेल. राज्यामध्ये राज्याचा पक्ष वेगळी भूमिका मांडतो, वेगळी भूमिका बोलतो आणि केंद्रामध्ये मात्र वेगळंच चालतं, मुंबईमध्ये वेगळीच चर्चा चालते. असं होणार नाही. तिसरी गोष्ट, जगभरामध्ये कुठेही लष्करावर टीका होत नाही असं जे अगाध ज्ञान मला आत्ता मिळालं त्याचं थोडंसं उदाहरण सांगतो की बिल क्लिंटन हे स्वतः व्हिएतनामच्या विरोधामध्ये, अमेरिकेमध्ये व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात, अमेरिकन सरकारच्या विरोधात, अमेरिकन लष्कराच्या विरोधात मोर्चे काढत होते. अमेरिकन जनता सलग 2 वर्ष रस्त्यावरती त्या लष्कराच्या कारवायांच्या विरोधामध्ये आणि अमेरिकन कारवाईच्या विरोधामध्ये होती. याचं रिपीट पुन्हा एकदा इराकवर दुसऱ्यांदा ज्यावेळेला जॉर्ज बुशनी कारवाई केली त्यावेळेला पुन्हा अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली होती तिथल्या अमेरिकन लष्कराच्या कारवाईच्या विरोधामध्ये. त्यामुळे असं होत नाही कुठे, असं अजिबात नाही आहे. तिसरी गोष्ट, फील्ड मार्शल माणेकशॉंना खुश करण्यासाठी फील्ड मार्शल दिलं गेलं असं म्हणणं हा माणेकशॉंचा सर्वात घोर अपमान आहे की अशी कुठली तरी पदवी घेऊन माणेकशॉ खुश होऊन जातील आणि मग जे बोलायचं ते बोलणं ते टाळतील, असा हा माणेकशॉंचा अपमान आहे. माणेकशॉंना फील्ड मार्शल 1973ला दिलं गेलं, 71ला नाही. हे आत्ता सुद्धा विकिपीडियावरती, गुगलवरती मी पाहून सांगतो. ठीक आहे. निरंजन टकले यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत, अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याला भाजप म्हणून मधुभाई चव्हाण यांना भरपूर उत्तर द्यायचं आहे, पण ब्रेक नंतर, कारण त्यांनाही सविस्तर वेळ मिळाला पाहिजे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. लष्कर प्रमुखांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे का? होय, 77% लोक म्हणतायत होय. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या भूमिकेबाबतची किंवा लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय भाजपचे प्रवक्ते मधुभाई चव्हाण यांच्याकडं. मधुभाई, जसं निरंजन टकले म्हणाले की जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरच तिथलं जे सत्तेतलं भाजप पक्ष आहे त्याची भूमिका वेगळी आहे. या दगडफेकीच्या इन्सिडेंटला घेऊन वेगळी भूमिका आहे. मेजर नितीन गोगोई यांच्यावरती कारवाई करा म्हणून तिथल्याच भाजपची मागणी आहे आणि दुसरीकडं केंद्रातलं भाजप सरकार आहे ते स्वतः काही बोलत नाही, ते मागे राहत आहे. लष्कर प्रमुख किंवा लष्कराच्या अधिकाऱ्यांना समोर करत आहे. एकूणच भाजपची भूमिका जम्मू काश्मीरच्या प्रश्नाला घेऊन संदिग्ध आहे. धोरण काय आहे केंद्र सरकारचं जम्मू काश्मीरविषयी, याविषयी अजूनही क्लिअर कट अशी कुठलीही दिशा सापडत नाहीये. मुळामध्ये टकले यांच्याबद्दल मी आदर ठेवून सांगतो टकले साहेब आपल्याला की कुठल्याही प्रकारचं वेगळं धोरण नाही, असंदिग्ध भूमिका नाही. आणि मोदीजी असताना तर तिथे असंदिग्ध आणि अशी वेग भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभावच नाही. मुळामध्ये आपण म्हणता ते बरोबर आहे की ज्या वेळेला अशा तऱ्हेची तिथे मागणी झाली की बेकायदेशीर झालेलं आहे वगैरे, त्यावेळेला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही. ज्या सरकारमध्ये त्या श्रीमती मुफ्ती त्यांनी सांगितलं की पोलीस चौकशी करा. त्याच्यानंतर आता जो त्या गोगोईंचा सत्कार किंवा त्यांचं अभिनंदन केलंय ते केंद्र सरकारने किंवा संरक्षण मंत्र्यांनी किंवा भारत सरकारने केले नाही, तर त्या जवानांचा प्रमुख असलेल्या लष्कर प्रमुखाने केलेला आहे. ह्याच्यातला फरक लक्षात ठेवा. नंबर 1, आपण जे म्हणता
की त्या ठिकाणी लष्करावर कुठे टीका झाली नाही हे मलाही माहिती आहे हो, मी इथला अज्ञानी नाही आहे. व्हिएतनाम वगैरेच्या युद्धामध्ये तिथली जनता उगाचच अमेरिका युद्ध दुसऱ्याच्या भूमीवर जाऊन तिथे क्रौर्य करताय, तिथल्या जनतेला त्रास देत आहे. एक जागतिक त्या ठिकाणी फार मोठा उठाव झाला की केवळ हा जो बुश असतील किंवा त्यावेळी ऐका तुम्ही सांगता तेच खरं नाही. अरे ऐका तुम्ही ऐका साहेब, टकले साहेब, हे तुमचं मत आहे. व्ह्युअर्स बघतील 70%चे 30%वर येतील तुमचं पटलं तर, माझं पटलं तर 70% 80% होतील. जरा ऐका ना शांतपणे. ते जगामध्ये ते लष्कर तिथे अन्याय अत्याचार करत होतं. इथे काश्मीरमध्ये दगड झेलत होते. तुम्ही मगाशीची उदाहरणं दिलीत की गुजरात किंवा या ठिकाणी तिथले जे जमाव असेल किंवा गुंडगिरी करणारे लोक असतील तर त्यांनी लष्करावर दगडफेक केलेली आहे. असं काय झालं नाही. तुम्ही कुठलं वड्याचं तेल वांग्याला लावताय, असं झालेलं नाही आहे. त्यामुळे त्यात असं काय झालेलं नाही आहे. इथे लष्करावर कोणी मगापासून जगातला एकही माणूस सांगत नाही चित्तक्रिया करताना लष्कराने काय केलं पाहिजे होतं दगड घेताना. ना तुम्ही सांगितलं ना मगाशीच्या कार्यकारी संपादकांनी सांगितलं, ते तुम्ही सांगतच नाहीत. यू आर हिटिंग अराउंड द बुश. बाकी तत्वज्ञान ठीक आहे, लष्कराने काय केलं. नंबर 2 मी वाचलेलं 15 डिसेंबर 1971चं जनरल मानेकशॉ दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या पराक्रमाला माझं वंदन आहे, मी ते नाही म्हणालो. त्या ठिकाणी ते सगळं वाचा त्यांचं वक्तव्य की आम्हाला 4-5 दिवस फ्रीडम द्या तुम्ही. जे श्रीमती इंदिरा गांधीने त्यांना दिलं होतं 15 दिवस म्हणून त्यांनी फ्रीडम दिलं होतं, कुठलाही इंटरफेअर केलं नाही. ज्याला रशियाचा दबाव आला की आता युद्ध थांबवा, आता तुम्हाला हवं ते झालंय. इंदिराजींनी सुद्धा असं म्हटलं जातं की त्यांच्या मनाच्या विरुद्ध की एकदाच कंबरडं मोडून टाकू, लाहोर पर्यंत जाऊ, एकदाच कंबरडं मोडून टाकू. 7वा आरमार आलं होतं तेव्हा तुम्ही जगातल्या लष्करावर टीका होत नाही. होते, जरूर होते. आपल्या देशात कधीही लष्करशाही येणार नाही. इथे इतकी पाळंमुळं घट्ट लोकशाहीची आहेत आणि लष्कराचा कुठल्याही व्यक्तीला आपल्या हातात बंदूक देऊन उलटी फिरवावी जनतेकडे असं कधीच त्यांना वाटलं नाही. अहो म्हणून तर टपल्या खातायत, अपमान सहन करतायत, तंगडीत तंगडी मिळवतायत. मतपेटी डोक्यात आपटले आपण पाहिलंय तरी त्यांनी बंदूक चालवली नाही, कारण सहन करायला सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतंय की या देशातल्या लष्कराने अतिरेक केला तर जरूर आपण चिंता करू, ती कधी चिंता करू नये असं माझं मत नाही. परंतु उगाच साप म्हणून जमीन ठोकून लष्कर जर एकदा नाउमेद झालं ना तर या देशामध्ये काश्मीर, आता जे लष्कर काश्मीर आपल्याकडे टिकलाय तो बीजेपीमुळे नाही, काँग्रेसमुळे नाही. तिथे जी काय शांतता बरी वाईट थोडी आहे ती लष्करामुळे आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला मुद्दा मतदानाचा, मतदान 79% झालं. आपलं म्हणणं बरोबर आहे. यावेळेला झालं नाही त्याचं कारण तिथे सुफी पंथाचे म्हणजे काश्मीरीयत होतं ना, तिथे शांत प्रवृत्तीचे मुस्लिम होते. आता वहाबी लोक आलेत, अतिरेकी आलेत, त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक स्थितीच बदलून टाकायचं ठरवलंय, त्यांची माती भडकवण्याचं ठरवलंय, जसं आता अजित माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, तिचे सामाजिक मुस्लिमांच्या मध्ये असंतोष. थोडक्यात काय निरंजन, कट्टरवाद हा सगळीकडनं वाढलेला आहे, त्याचा परिणाम हा जम्मू काश्मीरमध्ये दिसतोय. सर्वात महत्वाचं, काश्मीरमध्ये भाजपचं सरकार असताना, केंद्रात भाजपचं सरकार असताना ते सुफी लोक काश्मीरमधले नाहीसे झालेत आणि वहाबी लोक हे आता काश्मीरमध्ये भाजपचं सरकार असताना आलेले आहेत. हा ठीक आहे, दोन्हीकडे भाजपची सत्ता असताना काश्मीरचा प्रश्न चिघळतो आहे, हेही त्यातलं मर्म आहे. कारण जम्मू काश्मीरमध्ये PDP बरोबर भाजप सुद्धा सत्तेत आहे, केंद्र सरकार हे मोदी सरकार आहे. असं असताना काश्मीरचा प्रश्न हाताबाहेर जातो की काय, तिथं राष्ट्रपती राजवट लावावी का, अशीही मागणी होते आहे. त्यामुळे प्रश्न चिघळलेला आहे. पण त्याचवेळी लष्कर प्रमुखांनी हस्तक्षेप करत जी स्फोटक मुलाखत दिलेली आहे त्यातनं जे मुद्दे पुढे आलेले आहेत ते नक्कीच विचार करण्यासारखे होते. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या धोरणाबाबतची भूमिका योग्य आहे का? 85% लोक म्हणतायत होय, लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची भूमिका योग्य आहे. पुन्हा भेटूया उद्या वेगळा विषय घेऊन आजचा सवालमध्ये. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.